नाहीतर तिकडे पण बाल्कनी आहे आणि इथे पण बाल्कनी आहे. चल दुसरी बघूया. अजून एक बघू. आताच बुक करशील, आताच बुक करशील बरं. हो. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीकोली ब्लॉगिंग चॅनलवर. हां ब्लॉगिंग चॅनलवर. आज आम्ही आलो आहोत पनवेलमध्ये. पनवेलला खांदेश्वर स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. खांदा कॉलनीमध्ये आलो आहोत आम्ही आलो फ्लॅट बघायला. थांब ना, फ्लॅट तुला घर बघायचं ना, नवीन घर बघायचं. सो आम्ही आलो नवीन फ्लॅट बघायला. इथे काय रे, सो आता आतमध्ये रोहन सर आहेत. आपण रोहन सरांना भेटू मग त्यांनाच विचारू फ्लॅट वगैरे कसं काय आहे. मग इथून आम्ही साईट व्हिजिटिंगसाठी जाऊ. त्यांचं ऑफिस आहे खांदा कॉलनीमध्ये आणि जी साईट चालू आहे ती पनवेलला साईट चालू आहे. माझी थोडीशी इन्क्वायरी केलेली होती. सो आता आपण रोहन सरांना भेटू आणि पूर्ण इन्फॉर्मेशन काय आहे, डिटेल काय आहे डिटेलमध्ये समजू. त्याला किती मजा आली. चला आपण रोहन सरांना भेटायचं आता. काय रे, इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. रोहन सरांना भेटायचं. ओके कर इकडे बघ, ओके कर ना. चला आपण आता रोहन सरांना भेटूया. जाऊया आतमध्ये त्यांच्या केबिन मध्ये. चला आपण. नमस्कार, कसे आहात? तुम्ही कसे? एकदम मस्त. बस कशा आहात? मस्त. चला आता आम्ही आलो पण खांदा कॉलनीमध्ये. प्रोजेक्ट कुठे पनवेलला चालू आहे ना? हा, पनवेलमध्ये आपण चालायचं. सो आम्हाला असा फ्लॅट हवा आहे जो की आता तुम्हाला माहिती आहे आम्ही भिवंडी, मी बोललो तो आपला फोनवर कॉन्टॅक्ट झाला. हां, आम्ही भिवंडीमध्ये राहतो. तिथे तर दुनियावरची ट्रॅफिक आणि गोंगाट. पण आम्हाला असा फ्लॅट हवा आहे ना की जो म्हणजे आम्हाला कनेक्टेड असेल सिटीपासून. आम्हाला लांब नाही जायचं, सिटीमध्येच राहायचं. पण आम्हाला असा फील हवा आहे की आम्ही बाहेर आहोत. थोडंसं लांब बघायचं आहे पण आम्हाला सिटीमध्येच हवं आहे. सो असं काही असं आहे आपल्याकडे? आहे ना सर, नक्कीच. तुम्ही आता जसं बोलला तुमची अशी रिक्वायरमेंट आहे. नक्कीच बघू शकता आपला हा ड्रीम सिटी हा प्रोजेक्ट आहे आपला. आपण इथे एक 10 ते 12 माळ्याचे टावर आता आपण टाउनशिप करतो, म्हणजे डेव्हलप करतोय. एक 10 माळ्याचा आणि एक 12 माळ्याचा टावर आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता अमेनिटी वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. त्यामध्ये आपण गार्डन देतोय, शिव मंदिर टेम्पल देतोय, आणखी एक सिनियर सिटीजन एरिया वगैरे देतोय. तर आपण या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय. आणि त्यातच आपण नवीन एक म्हणजे आता कसं मोठे मोठे बिल्डर्स वगैरे देतात की बस वगैरे सेवा देतात. तर सेम ॲज आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये देतोय 2 बस देतोय, जो की सकाळ संध्याकाळ दोन्ही दिवसामध्ये ह्या ट्रॅव्हल करू शकतात. बस आपण प्रोव्हाइड करतोय. अच्छा, साईट पासून म्हणजे कुठे? साईट वरून कसं आता आपण ज्यावेळी सोसायटी हँड ओव्हर वगैरे होती तर त्यावेळी सोसायटीचा कॉल राहत होतो की बस कुठेपर्यंत पनवेल पर्यंत द्यायची, पनवेल स्टेशन पर्यंत द्यायची. अच्छा, हा तुमचा कॉल राहणार. अच्छा, म्हणजे 2 बसेस असतील त्यासाठी? 2 बस असतील आपल्या येण्यासाठी. आणि बाकी ट्रान्सपोर्ट वगैरे, ट्रान्सपोर्टसाठी वगैरे आपल्या प्रोजेक्टच्या बाहेर जर तुम्ही बघाल तर तुम्हाला आपल्या रिक्षा वगैरे, महामंडळाच्या बस वगैरे, लालपरी आपण ज्या बोलतो, तर आपल्या प्रोजेक्टच्या दारात बस येतात सगळ्या. अच्छा, की रिक्षा कसं एमईडी युनिव्हर्सिटी आहे, तर ती एक मोठी युनिव्हर्सिटी आहे. 10 ते 15,000 विद्यार्थी तिथे शिकतायत. तर तिथे रिक्षा वगैरे तुम्ही जर बघाल तर एक 30-40 रिक्षा तिथे थांबलेल्या असतात आपल्या प्रोजेक्टच्या बाहेर. जवळच आहे का? जवळच आहे आपल्या प्रोजेक्ट. ओके. त्यामुळे एक चांगला प्रोजेक्ट आहे. तुम्ही जर इन्व्हेस्टमेंटच्या विचाराने आलात असाल, स्वतःला राहण्यासाठी घर बघत असाल तर तुमची दोन्ही आपण इथे फुलफिल करतोय आपण. अच्छा, ही आहे का? ही टाउनशिप आहे आपली. अच्छा, ड्रीम सिटी म्हणून प्रोजेक्टचं नाव आहे आपल्या. ओके. तिथल्या साईटवर जाण्यासाठी, साईटवरून जाण्यासाठी कसं आपलं ऑफिस खांदेश्वरला, खांदेश्वर पासून आपण साईट पर्यंत आपल्या साईट विटच्या गाड्या असतात, ते आपण ऑफिस पासून प्रोव्हाइड करतो. ऑफिस पासून साईटवर जाण्यासाठी आपल्याला जाताना आपली गाडी वगैरे अवेलेबल असते. आपण गाडीत बसून सगळी साईट विजिट प्रॉपर करू शकतो आपण इथून. इथला एक एक्झिक्युटिव्ह तुमच्या सोबत येईल, सगळ्या तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी वगैरे एक्सप्लेन करेल. तिथे काय शॉपिंग वगैरे करण्यासाठी किंवा डीमार्ट वगैरे? नक्कीच मॅम. शॉपिंग करण्यासाठी तुम्ही जसं बोलला तर आपल्या प्रोजेक्ट पासून एक 7 ते 8 मिनिटच्या अंतरावरती तुम्हाला डीमार्ट येतोय आणि एक रिलायन्सचा स्मार्ट पॉइंट येतोय. तर या 2 गोष्टी आपल्या प्रोजेक्ट पासून जवळ आहेत. आणखी स्कूल कॉलेज जर बघायला गेलं तर सेंट झेवियरचं इंग्लिश मिडियम स्कूल आणि सेंट वेलफेअरचं इंग्लिश मिडियम स्कूल, हे दोन्ही स्कूल आपल्या प्रोजेक्ट पासून जवळ आहे, वॉकेबल वरती आहेत ते दोन्ही पण. आणखी युनिव्हर्सिटी बघायला गेलं तर एक एमईटी युनिव्हर्सिटी आहे, जो की मोठी आहे. त्यामुळे तिथलं तुम्ही रेंटलसाठी म्हणा तर इन्व्हेस्टमेंटसाठी जर बघत असाल तर रेंट तुम्हाला चांगला भेटेल त्या एरियामध्ये. अच्छा, म्हणजे मग तेच आमचं कसं आता घर आहे मुंबईला. आमचं तर हे असं होतं की कधी कधी सगळं कामातून वगैरे कधी 1-2 दिवस आपल्याला जायचं असेल तर मग तसं पण होईल. नाही तर मग कसं बिझीच राहिलो, मग भाड्याने वगैरे पण द्यायचं. पण नक्कीच रेंटच्या हिशोबाने जर तुम्ही म्हणजे बघितलं तर तो एक चांगला आहे, कारण की एमईडी युनिव्हर्सिटी एवढी मोठी युनिव्हर्सिटी आपल्या प्रोजेक्ट पासून जवळ येते.
तर असणार, कारण रेंट वगैरे त्या ठिकाणी आता चांगला रेंट मिळतो. आणि तिथे हे पण असं ऐकलं का काय होणार दिवा पाटलांचं काय होतं तिथे? हा, एअरपोर्ट पण आपल्याला चांगलं ना? जवळ आहे. एअरपोर्ट पण आपल्याला Airport जवळ पासून पण जवळ आहे. आहे. एअरपोर्ट पासून आपला प्रोजेक्ट जवळ आहे. अच्छा, ते बाकी आता आपण जेव्हा जाऊ विजिटला आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस साईड तुम्हाला प्रॉपर मी डीमार्ट वगैरे काय गोष्टी असतील ते सगळं दाखवा, म्हणजे कसं सगळ्या गोष्टी. आम्ही पण बघू, आमच्या युट्यूब फॅमिलीला पण आम्हाला दाखवता नक्कीच, येईल. नक्कीच. आपण सगळ्या गोष्टी प्रॉपर बघू, त्यानंतर आपण मग साईड नंतर आपण ठरवू काय. चालेल चालेल. बाकी हे सर्टिफिकेट आणि रेट वगैरे आपण नंतर बोलू. हा, नंतर बोलू आपण सगळ्या गोष्टी नंतर बोलू आपण. चालेल चालेल. जायचं विजिटला मग? चला. मी काय बोलतो, कोणी एक्झिक्युटिव्ह येण्यापेक्षा तुम्हीच चला ना सोबत. चालेल ना, मी आता येऊ शकतो. मी आता चालेल ना? आपण जाऊ बघून येऊ सगळं. आपण रोहन सरांसोबतच जाऊया चालेल. आणि साईट विजिट करून येऊया. चला. आता मम्मीने आतापासून ताईला सांगायची सुरुवात केली आहे. आधी बघू कसं काय आहे, पेपर वगैरे आपण बघू. फ्लॅट आवडतो का, लोकेशन आवडतो का बघू, नंतर आपण सांगू. ए ताई, अर्ध पैसे दे मला. तुला आरतीन टेकले ना, ते मला दे. चल आपण जाऊया आता सॅम्पल फ्लॅट बघायला. बस पहिले तू. आता समोरचा चौक दिसतोय आपल्याला, पुढे गेला कळंबोली सर्कल येतोय. कळंबोली सर्कल पासून आता हा जो रोड गेलाय ना, टी पॉइंटला कनेक्ट होतोय. म्हणजे जे आता अटोल सेतूची कनेक्टिव्हिटी आपल्या जे एनपीटी ला भेटली, ते पुढे गेले टी पॉइंट जाऊन कनेक्ट होतोय. अच्छा, सो टी पॉइंट पासून जवळच आहे का आपला? हा, ओके. आता ह्या साईडला जे तुम्हाला दिसतं एरिया, हा कामोटेचा एरिया आहे. कामोटे पण 2008 नंतर डेव्हलपमेंट वगैरे चालू झाली. इथले पहिला हा सगळा खाडीचा एरिया होता. इथे पण आता कसं मानसरोवर आणि खांदेश्वर स्टेशन आलं, तेव्हापासून इथले रेट वगैरे वाढायला चालू झाले. ज्यावेळी 2008 साली इथं डेव्हलपमेंट चालू झाली, तिथला रेट बऱ्यापैकी 3.5-4 लाख रुपयाला फ्लॅट भेटायचे. आज तो रेट 60 लाखापर्यंत गेलाय. म्हणजे एक प्रकारे डेव्हलपमेंट भरपूर चाललंय या साईडला. कामोठे एरिया आहे का? हा कामोटेचा एरिया सगळा. स्वतः रेट रोजच वाढत चाललेत, रोज रेट वाढतायत. सो म्हणून आम्ही पण आलो की आता डेव्हलपमेंट चालूच आहे, पटकन बरं बुक करूया. आता आम्ही फिरतो, चला बघूया आता आपण फ्लॅट. आणि इकडे अजून काय काय लोकेशन आहेत आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही. लोकेशन आपल्याला आता एअरपोर्ट पण आहे पुढे. आपल्याला गेलं की आपल्याला एक पळसपे फाटा लागतो. पळसपे फाट्याजवळ आपल्याला डीमार्ट लागतं, रिलायन्स स्मार्ट पॉईंट लागतो. त्यासारख्या बऱ्याच एक कमर्शियल हब आहे. त्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या प्रोजेक्ट पासून जवळ आहेत सगळे. हो, चला आपण ते पण बघूया. आता समोर आपल्याला दिसतंय तो टी पॉइंट आहे. टी पॉइंटची एक खासियत काय आहे, टी पॉइंटला डायरेक्टली कनेक्टिव्हिटी आता अटल सेतूची भेटली. त्यामुळे इथून जर मुंबईमध्ये जायचं असेल, साधारणतः 25 ते 30 मिनिटात आपण मुंबईमध्ये जाऊ शकतो. आणि इकडे खालती जो रोड गेलाय, तो कनेक्ट होते आपला जुना मुंबई पुणे हायवेला. आता हे समोर तुम्हाला मोठमोठ्या बिल्डिंग दिसत आहेत ना, जे नवी मुंबईमध्ये टॉपचे जे बिल्डर आहेत ना, ते आता बऱ्यापैकी ह्या साईडला कंस्ट्रक्शन चालू केलंय. म्हणजे कसं गव्हर्नमेंट जसं घोषित केलं, पळसपे फाट्यापासून खोपोलीपर्यंत महामुंबई, तिसरी मुंबई आपली डेव्हलपमेंट ह्या साईडला चालू आहे. त्यापैकी तुम्ही बघू शकता पुढे एक मोठे मोठे बिल्डिंग वगैरे दिसत आहेत. म्हणजे जे मोठे मोठे बिल्डर आहेत त्यांनी जागा वगैरे इकडे डेकोरेशन वगैरे घेऊन आता कंस्ट्रक्शन चालू केलं या साईडला. अच्छा, इथून जवळच आहे का आपलं? इथून जवळच आपल्याला जायला. इथून जायला 7 मिनिट लागतात बरोबर आपल्याला. आता आपल्या राईट साईडला जो प्रोजेक्ट दिसतोय ना, तो मॅरेथॉन नेक्झनचा प्रोजेक्ट आहे, जो की 4000 घरांचा प्रोजेक्ट आहे. हा म्हणजे नवी मुंबईमधला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. आणि आपल्या लेफ्ट साईडला इकडे तो साई पॅराडाईजचा प्रोजेक्ट आहे. हा साई पॅराडाईजचा ग्रुप आहे. आपल्या ऍक्च्युअल मध्ये जी कनेक्टिव्हिटी आहे ना, इथून चालू होते. आपला हा पळसपे फाटा. पळसपे फाटा इकडे खालती आपला गोवा हायवे जातो आणि इकडे पनवेल मध्ये जातो. इथून आपल्याला पनवेल स्टेशन मध्ये जायला बरोबर 5 मिनिट लागतात. आणि इकडे आता तुम्ही बघू शकता रिलायन्सचा स्मार्ट पॉईंट दिलाय तिथे. इथे नवी मुंबईमधलं सगळ्यात मोठं डीमार्ट पण आता पळसपे फाट्याजवळ आहे आपल्याला. म्हणजे समजा कमर्शियल हब म्हणा, आपल्याला ज्या डे टू डेली लागणाऱ्या गोष्टी आहेत आपण डीमार्ट मधून घेऊ शकतो. हा, डीमार्ट पासून किती लांब आहे आपलं? इथून जायला 7 मिनिट लागतात बरोबर आपल्या प्रोजेक्ट वरती. अच्छा. आता आपल्याला समोर जी ट्रॅक दिसते ना, ती कोकण रेल्वे ट्रॅक आहे. म्हणजे जी कोकण मध्ये रेल्वे वगैरे जात आहेत, तर ती रेल्वे इथून जातात. त्याचं आता कसं त्याचं लोकल मध्ये कन्वर्ट होतंय. त्याचं पहिलं स्टेशन सोमाटणे म्हणून ते आपल्या प्रोजेक्ट पासून एक 10 मिनिटच्या अंतरावरती आहे. सोमाटणे? हा, सोमाटणे आणि चिखले आपल्याला इकडे येतं खालती. चिखले जी की आता कसं पनवेल टू कर्जत एक लाईन पडते आणि पनवेल टू इकडे रोहा दिवा लाईन चालू होते. म्हणजे जे पण आता लोकल मध्ये कन्वर्ट होते, त्याचे हे 2 स्टेशन आपल्याला जवळपास आहेत. अच्छा, म्हणजे रोड तर एक नंबर आहेतच. बाकी आपल्याला आता ट्रेन पण जवळ आहे. ट्रेन पण जवळ आहेत आपल्याला. अच्छा, या साईडला चिखले स्टेशन आहे बघा. हे इंडियाबुलची टाउनशिप आहे. इंडियाबुलच्या टाउनशिपच्या बरोबर पाठीमागे आपलं सोमाटणे स्टेशन येतं. अच्छा, असं आहे. आता आपण आलोय ना एक्सप्रेस हायवेच्या वरती आलोय.
तर आपल्याला एक आता कसं ह्याची पण कनेक्टिव्हिटी एक्सप्रेस हायवेची MIT युनिव्हर्सिटी पासून कळंबोली सर्कल पर्यंत एक सर्व्हिस रोड सँक्शन झाला 30 मीटरचा. तर त्याची आपल्याला कनेक्टिव्हिटी असणार आपल्या प्रोजेक्टसाठी. अच्छा, म्हणजे येण्या जाण्यासाठी येण्या जाण्यासाठी तुम्हाला रोड पण छान आहेत. आता नवीन सर्व्हिस रोड पण सँक्शन झालाय आणि ट्रेन पण आहे. सो कनेक्टिव्हिटीचा काही त्रास नाहीये. सो आपण आता येताना बघितलं की आपल्याला रिलायन्स स्मार्ट पॉइंट आहे, डीमार्ट वगैरे आहेत, ते पण जवळच आहेत. चला आपण जाऊया आता. मला पण आता खूप क्युरियोसिटी होती, मला बघायचा तो पटकन फ्लॅट. सो आपण जाऊया फ्लॅट बघायला. आता आपण चाललो MIT युनिव्हर्सिटी म्हणजे आपल्या प्रोजेक्टवर चाललो आपण. आता आपल्याला ही कनेक्टिव्हिटी आहे. आता ते तुम्ही बघू शकता रिक्षा वगैरे सगळ्या थांबलेल्या आहेत. म्हणजे कसं MITचे विद्यार्थी आता ह्या रोडनी सगळे प्रवास करतात, त्यामुळे रिक्षा वगैरे आपल्या महामंडळाच्या बस ह्या रोडला सारख्या चालू असतात. अच्छा, म्हणजे प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट सोबत आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टचा पण ऑप्शन आहे इथे. हा. आता समोर तुम्ही बघू शकता, आता ही बस निघाली पनवेलला. म्हणजे ही बस आपल्या प्रॉपर्टीच्या दारात पण थांबते. आता ह्यासारख्या बस, ह्या आपल्या बस असतील, रिक्षा असतील, आपल्या प्रॉपर्टीच्या बाहेर तुम्हाला ट्रान्सपोर्ट सारखं आहे. म्हणजे तिथून चालू आहेत रिक्षा वगैरे, बस सारख्या चालू असतात. आता आपण चाललोय MIT युनिव्हर्सिटीकडे. आता आपल्याला समोर तुम्ही बघू शकता रिक्षा वगैरे. ह्या रिक्षा दिवसा 40 रिक्षा इथे थांबलेल्या असतात. म्हणजे कसं ह्या रोडला सारखं रहदारी वगैरे ह्या रोडला सारखी चालू असते. आता पुढे गेलं की आपल्याला MITचं गेट लागतं. आता इथे ना नाही म्हणलं तर एक 10 ते 15 हजार विद्यार्थी शिकतात इथे आता युनिव्हर्सिटीमध्ये. आता एवढ्या रिक्षा आताच आपल्याला दिसतात. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टला पण असं नाही की म्हणजे येण्या जाण्याचे वांदे होतील असं काही सीन दिसत नाही. असं काही सीन नाही. MIT युनिव्हर्सिटीचं मेन गेट आहे. अच्छा, हे MIT युनिव्हर्सिटीचं मेन गेट आहे का? अच्छा. सो आम्ही पोचलो आता साईटवर आणि इकडे MIT युनिव्हर्सिटीचा रिक्षा स्टँड आहे. रिक्षा स्टँडच्या जस्ट समोर हा बघा, हा रिक्षा स्टँड आहे आणि ही साईट आहे. सो सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे, काम चालूच आहे. आपण सॅम्पल फ्लॅट रेडी आहे ना दादा? सॅम्पल फ्लॅट वगैरे आपलं सगळं रेडी आहे आता. आपण त्या गोष्टी सगळ्या बघू शकतो आतमध्ये. चला आपण मग सॅम्पल फ्लॅट बघूया आता. आता आपण आलोय आपल्या टाउनशिप मध्ये. तर आता आपण सॅम्पल फ्लॅट वगैरे सगळ्या गोष्टी बघून घेऊ. आपल्याकडे 1 RK 1 BHK आणि आपण नवीन एक कन्सेप्ट चालू करतो जे की 1+1 BHK जोडी फ्लॅट. आता कसं आहे, काय कस्टमरची मागणी असते की मला जोडी फ्लॅट हवाय, थोडा स्पेशियस असा मोठा फ्लॅट हवाय. तर आपण त्या गोष्टी कसं 1+1 BHK ह्या 2 गोष्टी आपण करून देतो. म्हणजे जोडी फ्लॅट ऍक्च्युअली. अच्छा, 1+1 पण आहे का? हा, ठीक आहे. चला आता आपण बघूया सॅम्पल फ्लॅट बघूया. सॅम्पल फ्लॅट इकडे प्रत्येक फ्लॅट मध्ये नको घुसूया तू आतापासूनच. सॅम्पल फ्लॅट आहे, आपण तो बघून घेऊ. हो चालेल. बघू शकता तुम्ही आता एकदम स्पेशियस हॉल वगैरे दिले, आपण हॉलला बाल्कनी वगैरे दिले. हा बघा, हा हॉल स्पेशियस आहे. किचन दिले आपण. किचन मोठा असा किचन दिलंय, कारण की लेडीज लोकांची जास्त मागणी असते की मोठं किचन पाहिजे. किचनला आपण विंडो वगैरे दिले. ह्या गोष्टी आपण सगळ्या टाउनशिप मध्ये दिलेले. अच्छा, लेडीजला मग किचनच मोठा पाहिजे, बरोबर ना? इथं मस्त आहे. डस्टबिन काय, वॉशिंग मशीन काय किंवा काही असं म्हणजे बाल्कनी असली का जरा बरं वाटतंय. ते पण स्पेस आहे ना. स्पेस आहे. बड़ा किचन चाहिए, आ जाओ बॉस, दिखा दूंगा. किचन मध्ये इथंच ठेवू. चल, तुला पाहिजे तर ठेव तीच. किचन, हा हॉल. कॉमन मध्ये वॉशरूम पण दिलाय आपण आणि मास्टर बेडरूम काढलाय. ह्यामध्ये सुद्धा आपण वॉशरूम साठी सगळ्या गोष्टी देतो. अच्छा, हा मास्टर बेडरूम आहे. हा मास्टर बेडरूम आहे. तिथे पण आपण बाल्कनी दिली. हा मास्टर बेडरूम. 2 वॉशरूम आहेत, एक मास्टर बेडरूम मध्ये आहे आणि एक कॉमन आहे. हा, इथं भारी बाहेर बाल्कनी हो. सध्या काम चालू आहे, खूप जास्त आवाज येईल म्हणून आपण तो विंडो ओपन नाही करू. नाहीतर तिकडे पण बाल्कनी आहे आणि इथे पण बाल्कनी आहे. चल दुसरी बघूया. आज नाही का बघू? आताच बुक करशील, आताच बुक करशील बरं. हो.
चला आता दुसरा काय? मी जसं तुम्हाला बोललो की आपण नवीन एक कन्सेप्ट काढतोय 1+1 BHK चा. तर आता हा. आपण तो कन्सेप्ट बघून घेऊया. त्यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम असा स्पेशियस असा मोठा हॉल होतो. त्यामध्ये विंडो वगैरे सगळ्या गोष्टी बघू शकता. विंडो अशा मोठ्या विंडो वगैरे येत आहेत आणि हॉल वगैरे तुम्ही एकदम स्पेशियस हॉल भेटतोय आपल्याला. बराच मोठा आहे ना? मस्त आहे. बघ रात्री त्याला मेसेज दिलेला. इकडे आपलं किचन वगैरे सगळ्या गोष्टी केल्या जातात. बेडरूम वगैरे मास्टर बेडरूम ऍज आपला 1 BHK जसा आहे तसाच हा लागणार 1+1 BHK. त्यामध्ये तुम्हाला मास्टर बेडरूम वगैरे गोष्टी असणार, वॉशरूम 2 असणार. तर या सगळ्या गोष्टी या फ्लॅटमध्ये तुम्हाला भेटून जातील. अच्छा. हा पण 1 BHK सारखाच असेल, फक्त हा 1+1 असेल. त्यामुळे 1+1 मध्ये एरिया जास्त मिळतो, हॉल मोठा मिळतो, बऱ्याचशा गोष्टी जास्त मिळतात. बाल्कनी किती मिळतात बघ. 1 2 3 4. तर गाईज मी फ्लॅट आता बघितलंच, बाकी हा पूर्ण डिटेल मध्ये बघा. स्पेशियस आहे आणि पनवेलमध्ये ड्रीम सिटी खूप चांगला नाव पण आहे आणि लोकेशन पण छान आहे. तुम्हाला बाकी डिटेल मिळेल थोड्या वेळातच देतो. तर आता आपण जाऊया बाहेर, कारण इकडे काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे सध्या तरी रेट कमीच असेल ना? हा, रेट कमी आहे, कारण रेडी झाल्यानंतर परत रेट्स वाढतील. सो आपण तर बाहेर जाऊया, इथे आवाज खूप जास्त आहे, तुम्हाला समजणार नाही. बाकी बाहेर जाऊन मग बाकी लिगल प्रोसिजर काय आहे, डॉक्युमेंटेशन काय, त्याबद्दल पण आपण बोलून घेऊया. चला आता आपण बाहेर जाऊया आणि बाहेरून प्रोजेक्ट बघूया. किती माळ्याचे टावर होते? आपले 2 माळे 10 आणि 12 माळे 2 टावर आहेत आपले. 10 आणि 12 टावर. 10 आणि 12 मध्ये 2 टावर आहेत, म्हणजे भरपूर मोठा आहे. चला आपण बाहेर जाऊया. तर काय, आता आपण फ्लॅट तर बघितला, 1 BHK आपण बघितले, एक 1+1 बघितला आणि 1 RK होता, पण तिथे थोडंसं काम चालू होतं, त्याच्यामुळे तो 1 RK नाही बघितला. पण 1 RK पण तसंच असेल, फक्त तिथे मास्टर बेडरूम नसेल, बरोबर ना? हा, मास्टर बेडरूम नसेल, एक हॉल आणि एक किचन देतोय आपण. हा. सो हा प्रोजेक्ट आहे एक 10 मजल्याचा, एक 12 मजल्याचा आहे ना? आणि बाकी इथे कनेक्टिव्हिटीचं वगैरे कसं काय आहे? कनेक्टिव्हिटी जर बघायला गेलं नाही, कनेक्टिव्हिटीच्या हिशोबाने जर गेलं तर आपल्याला एक सर्व्हिस रोड सँक्शन होतोय, जो की अमेठी युनिव्हर्सिटी पासून कळंबोली सर्कल बसेल. अच्छा. तो आपल्याला वॉकेबल वरती आहे. तो पाठीमागे आपल्या प्रोजेक्टच्या पाठीमागे येतो, तो सर्व्हिस रोड येतो. हा. आणि आता जे आपले आपण ज्या रोडवरून आतमध्ये आलो, ते रोड जे सगळे 9 मीटरचे रोड होते, ते आता कसं 15 मीटरचे रोड होत आहेत. म्हणजे आता कसं ट्रान्सपोर्ट वगैरे या रोडला सारखं चालू असतं. एक रहदारीच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर एक सुटसुटीत असा रोड आता आपण करतोय. जे की नंतर काम चालू आहे. बरोबर. अच्छा. रोड आपण येताना ट्रान्सपोर्ट वगैरे पण बघितलेलं आहे. लालपरी पासून रिक्षा, प्रायव्हेट गाड्या सगळ्यांचं ऑप्शन आहे आणि मस्त वाटतं ना. हा, भारी वाटते. क्लायमेट पण छान होता. आणि आता दीदी कॅमेरा पकडते, मला जरा समोर येऊन बोलू द्या तुमच्याशी. हिरवळ डोंगर बघताना मजा आली. वातावरण मध्ये इकडचं वातावरण बघायला गेलं छान ना, आहे. ग्रीनरी आहे. ग्रीनरी म्हणजे आपला प्रोजेक्ट आहे, चांगला प्रोजेक्ट आहे एकदम. ते डोंगरीकरा तुम्ही सारखी बघतच राहते. पावसाळ्यात कशी दिसत असते? पावसाळ्यात एकदम छान वातावरण असेल इथे. फ्लॅट वगैरे तर आम्ही बघितले, ट्रान्सपोर्ट वगैरे पण आहे. आणि इथून मागेच एक्सप्रेस, तो हायवे जो एक्सप्रेस हायवे पाठीमागे आपल्या. आता एक्सप्रेस हायवे मागे आहे. बाकी ते अम्युनिटीज वगैरे कसं काय काय आहे? अमेरिकेने जर बघायला गेलं तर आपण एक गार्डन देतोय, एक मंदिर देतोय, सिनियर सिटीजन एरिया असेल, प्लेग्राऊंड असेल, ह्या गोष्टी सगळ्या देतोय. आणि आपण एक नवीन अमेठी जे म्हणतात एक ऍडिंग करतोय, त्यामध्ये आपण एक बस सुविधा इथून प्रोव्हाइड करतो, जे की 2 बस आम्ही देतोय सोसायटीला. सोसायटीकडून ते आपण अमेठीमध्ये ऍड करतोय. मग आता आल्यावर वाटणार नाही की बाबा आपण मोठ्या मोठ्या बिल्डर्सच्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये राहतोय, की मिडल क्लास फॅमिलीला परवडणार आणि एक छान असं वातावरण असलेलं ड्रीम सिटी टाउनशिप मध्ये राहतोय. तिथे आल्यानंतर असं वाटणारच नाहीये तुम्हाला की आपण कुठे आहोत. पण असं वाटतंय का बाबा चला 4 दिवस फिरायला जा, त्यासाठी आपल्याला एक स्वतःचा त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. त्यासाठी एक स्वतःचा गिफ्ट राहण्याच्या हिशोबाने म्हणा, तुमची इन्व्हेस्टमेंट असेल, सगळ्या गोष्टी त्या आपल्याला पूर्ण होत आहेत तिथे. बरोबर. आणि आपलं जर म्हणजे काय मार्केट वगैरे जर सगळ्या गोष्टी बघायला गेलं तर आपल्याला सगळे एक जवळपास होते 5 मिनिटच्या अंतरावरती तुम्हाला हॉस्पिटल वगैरे आहेत सगळे. डीमार्ट तुम्ही आता येताना बघितलं, डीमार्ट आपल्या प्रोजेक्ट पासून जवळ आहे. तुम्हाला लोकल स्टेशन सगळे दाखवले नाही, ते आपल्या सगळे जवळ आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी म्हणा, मार्केट म्हणा, सगळ्या हिशोबाने हा प्रोजेक्ट आपला चांगला आहे. म्हणजे प्रोजेक्ट पासून एक्सप्रेस हायवेज,
स्टेट हायवे, डीमार्ट म्हणा, एअरपोर्ट म्हणा, एअरपोर्ट पण जवळ आहे. एअरपोर्ट पण जवळ आहे आपल्याला इथे. एअरपोर्ट म्हणा, बाकी पब्लिक ट्रान्सपोर्ट, प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट सगळं जवळ आहे. प्लस इथे अम्युनिटीज चांगल्या आहेत. फर्स्ट होम सेकंड होम दोन्हीसाठी ऑप्शन छान आहे. तिथून आलो आपण रस्त्यातून आता जसं काय बोलतात ते थंड हवा दारांचं जणू असं वाटलं ना कुठेतरी बाहेर महाबळेश्वरला आल्यासारखं. इथे सिटीच्या गोंगाटापासून लांब आहोत, पण सिटीमध्येच आहोत. सिटीमध्येच आहोत, पण सिटीच्या गोंगाटापासून थोडस लांब आहोत. आता लोकेशन आवडलाय, फ्लॅट आवडलाय, घेताना बाकी आता जी पुढे जर प्रोसेस करायची झाली तर बाकी पेपर्स वगैरे कसं काय आहे, टायटल म्हणा किंवा लोन वगैरे. नक्कीच आपला तुम्ही विचारला मला डॉक्युमेंट वगैरे, MSRDC आणि रेरा रजिस्टर्ड प्रॉपर्टी आहे आपलं लीगल प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तुमचे SBI पासून जे नॅशनल बँक आहे करण्यासारखं आहे की प्रोजेक्ट आपला MSRDC अप्रूव्ड आहे आणि रेरा रजिस्टर्ड आहे प्रॉपर्टी आहे. सो मग लोनचं वगैरे पण होईल ना. लोनचं आपल्याला सर कसं आता लीगल प्रॉपर्टी आहे माझी, MSRDC रेरा रजिस्टर आहे, त्यामुळे आपल्याला नॅशनल बँकेच्या SBI पासून ज्या बँका आहेत त्या आपल्याला सगळ्या लोन देत आहेत. म्हणजे आपली बँकिंगची टीम सुद्धा असेल, इनहाऊस टीम आहे आपली. सगळ्या ह्या गोष्टी आपल्या सगळ्या म्हणजे कसं नॅशनल बँकेपासून लोन देतात आपल्याला. 100% प्रॉपर्टी आपली लीगल आहे. लीगल आहे. आणि इन हाऊस लोन करून देतात म्हणजे आपल्याला इकडे तिकडे फेऱ्या मारायची गरज पण नाही. पेपर डॉक्युमेंट्स आणायचे, यांच्या ताब्यात द्यायचे, बाकी प्रोसेस तुम्ही करून देणार. करून देतो. आणि तुम्हाला जी बँक पाहिजे ते आता रेरा रजिस्टर आहे म्हटल्यावर सगळ्या बँका लोन देतात. नक्कीच तुम्हाला SBI द्यायची आहे की नॅशनल बँक द्यायची की इंटरनॅशनल द्यायची, मल्टीनॅशनल बँक द्यायची, ते आपल्यावर आहे. पण लोन सगळीकडून होईल. हो. आणि बाकी डॉक्युमेंट्स वगैरे टायटल वगैरे सगळं डॉक्युमेंट वगैरे सगळे क्लिअर आहेत आपले. अच्छा. पण मग इथे पाणी वगैरे कसं आहे? पाणी तुम्हाला सर 24 तास पाणी आहे आपल्या 24 तास पाणी आणि MSCBची लाईट देतोय आपण. अच्छा. आता कसं आहे सर, एक टाउनशिप डेव्हलपमेंट जर करायची म्हणले तर बिल्डरला काय लागतं की बाबा एक पाण्याची सुविधा आणि इलेक्ट्रिसिटी. बेसिक नीड आहेत. बेसिक मला माहिती आहे की इथे असणार, पण ते मला माहिती आहे आपल्या युट्यूब फॅमिलीला पण जर कोणाला आवडणार म्हणून प्रॉपर्टीमध्ये तुम्ही बघू शकता 24 तास पाणी देतोय आपण, इलेक्ट्रिसिटी असेल, MSCBची लाईट आपण देतोय. तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला आहे तिथे. म्हणजे पाणी, लाईट वगैरे आपल्याकडे पाणी 24 तास, लाईट तर MSCBची आहे, त्याबद्दल तर काही वाद नाहीये. पण आहे. लिफ्ट देतोय आपण. पण आपण जर फर्स्ट सेकंड थर्ड ला घेतला तर आपण चालतच चढू, थोडासा इसका भी सोचना पडेगा. बाकी जे 10-12 तो तुझा विचार, आमचा विचार नाही ना. चालत बाकी 10-12 मजल्याच्या टॉवर आहेत म्हटल्यावर लिफ्ट आहेच आहे. आणि मी सांगतोय पण कारण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी. एवढी आपण मोठी एक 10 ते 12 माळी टॉवर देतोय, तर लिफ्ट ही बेसिक आहे, त्यामुळे आपण लिफ्टच देतोय आपण. पण सांगावं लागतं ना. टाउनशिप मध्ये आपल्याला मंदिर पण असेल, गार्डन पण असेल, त्यामुळे असं इथे आल्यानंतर असं नाही वाटणार की आपण कुठेतरी बाहेर लांब येऊन राहिलोय. आपल्याला बाहेर जायची गरजच नाही लागणार. बाकी जी गरज आहे ती का 5 मिनिटावर डीमार्ट आणि 10 मिनिटावर रेल्वे स्टेशन म्हटल्यावर लगेच पूर्ण होतात आपल्या इथे. नाही, ते हॉटेल वगैरे पण आहेत. हॉटेल वगैरे, मार्केट वगैरे कॉलेज म्हटल्यावर टेन्शनच नाही. हिरवळ पण आहे. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो. तो चला, आता प्रॉपर्टी तर आम्हाला आवडलेली आहे, लोकेशन आवडलाय, अम्युनिटीज आवडलेल्या आहेत. बाकी आता आपण परत ऑफिसवर जाऊया आणि मग इथे रेट वगैरे कसा आहे ते आपण डिस्कस करूया. बैठो अक्का साहेब. भारी आहे ना. इकडे तुम्हाला जी मोठ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे दिसत आहेत ती इंडियाबुलची टाउनशिप आहे. त्या बॅक साईडला आपलं सोमायती स्टेशन येते जवळ. अच्छा. म्हणजे जे तुम्हाला मगाशी मी बोलत होतो की लोकल स्टेशन आपल्याला दोन आहेत नियर बाय म्हणून, ते पहिलं स्टेशन आपल्याला सोमाटणे. आता आपला जो हा रोड आहे ना, हा मुंबई पुणे एक्सप्रेस जुना हायवे, मुंबई पुणे जुना हायवे. आता याचं पण कसं, इथून MMC गेले म्हणजे मल्टी मॉडेल कॉरिडॉर गेले इथून. यामध्ये जो की भारतातला सगळ्यात मोठा रोड 123 किलोमीटरचा रोड इथून गेला, रिंग रोड म्हणतात त्याला, विरार टू अलिबाग गेलाय. त्यामधून आता मेट्रो वगैरे ह्या सुविधा आपल्याला जवळपास मिळणार आहेत. म्हणजे फ्युचरच्या गोष्टी आहेत सगळ्या या, पण ह्या आपल्याला सुविधा उपलब्ध होणार आहेत पुढे जाऊन. आता हे समोर दिसतंय आपल्याला डीमार्ट, जे की नवी मुंबई मधलं सगळ्यात मोठं डीमार्ट आहे. ते आपल्या प्रोजेक्ट पासून एक ड्राईव्ह डिस्टन्स वरती आहे, 5 ते 7 मिनिटच्या अंतरावरती. अच्छा. आता इथे पण तुम्ही बघू शकता, इकडे मोकळ्या जागा वगैरे तुम्हाला दिसत असतील. इथले पण ऑलरेडी प्लॅन वगैरे सगळे पडले. इथे म्हणजे आता कसं एअरपोर्ट जवळ होते आपल्याला, एअरपोर्ट जवळ झालं तर हॉस्पिटल, कमर्शियल हब असेल, ऑफिस स्पेसेस असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी डेव्हलपमेंट होतात. आता म्हणजे जसं जसं एअरपोर्टचं काम चालू आहे तसं तसं ह्या साईडला डेव्हलपमेंट इकडे वाढायला लागली. कमर्शियलचा स्पेस तुमचा असेल, ऑफिसचा असेल,
एक हॉटेल्स वगैरे असेल, 5 स्टार 7 स्टार हॉटेल्स असतील, यासारखे मोठमोठे ब्रँड आहेत ते इकडे यायला लागले. अच्छा. स्वतः डेव्हलपमेंट या साईडला चालू आहे अजून. चालू आहे आता, हा, चालू आहे. आता चालू आहे. कधी संपेल आणि कधी भाव वाढतील हे सांगता येणार सांगता येणार नाही. नाही. आता इकडे तुम्ही बघू शकता एअरपोर्टचं काम चालू आहे. इथं पैठण तुम्हाला 2025 मध्ये इथलं एअरपोर्ट कार्गोची जी लेन आहे तुम्हाला चालू होताना दिसेल. त्यामुळे काय होतंय, प्रॉपर्टीचे भाव जे आहेत ते बऱ्यापैकी ह्या साईडचे वाढत चालले आहेत. पटकन वाढतील. हा, आता एअरपोर्टचं पण कसं आहे, हे एअरपोर्ट आहे ते 3 रनवे मध्ये आहे. म्हणजे कार्गो असेल तुमचं, इंटरनॅशनल असेल, डोमेस्टिक असेल, या ठिकाणी तुम्हाला 3 रनवे बघायला भेटतील. आणि एअरपोर्ट जर बघायला गेलं तर सांताक्रूज पेक्षा 3 पटीने सर्वात मोठं एअरपोर्ट आहे. आणि मग एअरपोर्ट झाल्यावर जे भाव वाढतील ते डायरेक्ट गगनाला भेटतील मग. नक्कीच नक्कीच. So आता आपण चाललो ऑफिसला परत. मी काय बोलतो, आपण रोहन भाऊ, हा, आपल्याला आपण आपल्या प्रोजेक्टच्या जस्ट बाजूला एमआयटीचं युनिव्हर्सिटी आहे. हो नक्कीच. मग बाकी स्कूल वगैरे कोणतं आहे का इथे आसपास? स्कूल वगैरे सर आहेत भरपूर. आपल्याला बघायला गेलं नाही, सेंट झेवियरचं इंग्लिश मिडियम स्कूल आहे, अच्छा. वेलफर्डचा स्कूल आहे, परत ना आपलं छत्रपती शिवाजी महाराजांची युनिव्हर्सिटी आहे आणि त्यांचं मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे. चला आता आतमध्ये तर आलो. आपण टेबलमध्ये बसून आपले जे रेट्स वगैरे आहेत, डॉक्युमेंट वगैरे ते सगळं आपण डिस्कस करू आपण. हो हो, चालेल चालेल. चला आता आतमध्ये जाऊया आपण. आणि जे रेराचं मला थोडंसं म्हणजे हे आहे की कसं असेल सो ते आपण सर्टिफिकेट वगैरे पण बघूया आणि रेट वगैरे कसं आहे ते पण मी तुम्हाला, चला आपण कॅमेरासमोरच बोलूया म्हणजे तुम्हाला पण समजेल की रेट काय आहे. चालेल ना? बाकी सर आवडलं एकदम मस्त, एकदम मस्त मस्त होता. मस्त लोकेशन वगैरे आपलं चांगलं आहे तसं. भारी. हो. ओके. तसं कोणतं आवडलं 1 BHK तर? बघू आता मम्मी शेख काय बोलते. नाही, भारी वाटलं. सगळे सुख सुविधा, डीमार्ट आहे तिथे, सगळं स्कूल, कॉलेज, बस, रिक्षा, म्हणजे बरं वाटलं. बरं म्हणजे मस्तच वाटलं. बघूया आता आपण जरा डॉक्युमेंटेशन करूया वगैरे तुम्ही बघू शकता. म्हणजे तसं मग घरी जाऊन पप्पांना पण सांगता येईल. आपला प्रोजेक्टचा रेट आहे. जरासं आम्हाला परवडेल काय नक्कीच नक्कीच. अशा याच्याने मग आम्ही चॉईस करू का. आपण एक बजेट मध्ये करतोय. हा नक्कीच नक्कीच आपण बजेट मध्ये करतोय. हा रेरा सर्टिफिकेट आमच्या आहे. बजेटमध्ये पण बसला नक्कीच पाहिजे. नक्कीच हो. 100%. हा रेरा हा सर्टिफिकेट. रेरा सर्टिफिकेट आहे आपल्या प्रोजेक्टचा. अच्छा. आणि बाकी पेपर्स वगैरे क्लिअर होतील. बाकी पेपर्स वगैरे तुमचे जे तुम्हाला जे लागतील पेपर्स वगैरे आपले पेपर जर बघायला गेलं तर सगळे क्लिअर आहे. डॉक्युमेंटली क्लिअर प्रोजेक्ट आहे. नॅशनल बँक आपल्याला लोन देत आहेत तर आपला प्रोजेक्ट हा लिगल आहे. सो आणि आपल्या रेटचं वगैरे कसं काय आहे? रेटचं सर मला साधारण 1 RK 18.5 लाखापासून चालू होतो. 18.5 लाखापासून. त्यामध्ये तुम्हाला जसं बोललो ऑल इन्क्लुझिव्ह, त्यामध्ये तुमची स्टॅम्प ड्युटी असेल, रजिस्ट्रेशन असेल, लिगल चार्जेस वगैरे असतील, या सगळ्या गोष्टी आपण इन्क्लुझिव्ह मध्ये देतोय. आणि माझा 1 BHK जातो तो 24,90,000 पर्यंत जातो तो. तर त्यामध्ये सेम ॲटिट्यूड असणार तुम्हाला, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन वगैरे सगळ्या गोष्टी इन्क्लुझिव्ह असणार. अच्छा. चालेल. सो आणि आपलं पोझिशन वगैरे कधीपर्यंत मिळेल? साधारण 2 वर्षामध्ये पोझिशन देतोय आपण त्याचं. 2 वर्ष. 2 वर्षामध्ये पोझिशन देतोय आपण. अच्छा, म्हणजे 2 वर्षामध्ये आपल्याला फ्लॅट रेडी मिळेल. रेडी भेटणार. अच्छा. सो छान आहे काहीच. मस्त. सो आता घरी जाऊन जरा पप्पांशी बोलूया एकदा. डोका खाऊ जरासा. हां. आणि बाकी जर तुम्हाला पण प्रोजेक्ट आवडला असेल, तुम्हाला पण जर इन्व्हेस्टमेंट किंवा तुम्हाला घर घ्यायचं असेल तर आता बेस्ट चान्स आहे. एअरपोर्ट झाल्यानंतर याच फ्लॅटची किंवा याच रूमची किंमत खूप वाढेल. सो आता कमी किंमत आहे, सो आपण बुक करू शकतो. स्क्रीनवर सगळ्यांना आहे. माहिती आहे. हो. दिवा पाटलांच्या याच्यामध्ये किती एअरपोर्ट चालत होता. तोच एअरपोर्ट आहे. सो स्क्रीनवर नंबर आहे, तुम्ही त्या नंबरवर कॉल करून इन्क्वायरी करू शकता आणि इथे येऊन व्हिजिट पण करू शकता. यांचं ऑफिस आहे पनवेलला, खांदेश्वर स्टेशनपासून जस्ट 5 मिनिटाच्या अंतरावर. आणि इथून साईट व्हिजिटसाठी, साईटवर जाण्यासाठी तुम्हाला यांच्याकडून स्कॅब पण आहे. सो तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही कॉल करून येऊ शकता आणि आल्यानंतर मग बाकी काही जे तुम्हाला डाऊट्स असतील ते तुम्ही इथे येऊन पण विचारू शकता, नाहीतर तुमचा नंबर आहेच यांचा स्क्रीनवर. सो तुम्ही तुम्हाला नंबर वगैरे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय मी. हो. काही इन्क्वायरी वगैरे असेल, डाऊट वगैरे असेल तर आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करू. नक्कीच नक्कीच. फ्लॅट तर आवडलाय. मी काय बोलतो, अजून समजा आपल्याला बुक वगैरे करायचं असेल तर मग बुकिंग अमाऊंट आहे किंवा बुकिंगचं बुकिंग अमाऊंट सर कसं असतं, आपण एक 51,000 रुपयाचं टोकन घेतो तर त्यामध्ये तुमचा फ्लॅट बुक होऊन जाऊ शकतो. 51,000 रुपये. 51,000 मध्ये तुमचा फ्लॅट बुक होऊन जाऊ शकतो. अच्छा, म्हणजे आता 51,000 रुपये द्यायचे, फ्लॅट बुक करायचा आणि बाकी जी लोनची प्रोसिजर वगैरे आहे यांची इन हाऊस टीमच सगळं हँडल करते. सो 51,000 रुपये आणि डॉक्युमेंट्स घेऊन यायचे आणि 1-2 वर्षानंतर फ्लॅटमध्ये राहायला जायचं.
नक्कीच. सो चला, छान होता प्रोजेक्ट, आवडला आम्हाला. बाकी डिटेल आम्ही तुम्हाला कॉल करून सांगतो. आणि बाकी जर आमच्या युट्यूब फॅमिलीला कोणाला आवडला तर ते पण तुम्हाला कॉल करतील. नक्कीच. So, हां, ते पण तुम्ही बोलून घ्या, कॉपरेट थोडंसं करून घ्या. नक्कीच. चालेल. कधीही कॉल करा, एनी टाइम कॉल करा. काही इन्क्वायरी वगैरे असेल, डाऊट वगैरे असतील तर कधीही कॉल करा. नक्कीच.